मला खूप भारी वाटतं की फुल हाऊस बरोबर सुरुवात या ऍड फिल्मनी होतीये. तो एक शॉट लागेल ज्याच्यात हे फोरग्राऊंडला आहे आणि ही स्क्रीन दिसते. नुसतीच स्पेस आहे, बाकीचं कुठे आहे? थोड्यावर उभं राहूनच फिरवायला लागतो. एक घर बघ गायब इकडे. शूटिंगचा एक्सपिरियन्स मी ॲब्सोल्युटली विसरणार नाही, कारण खूपच व्यवस्थित सोय, अप्रतिम कॉस्ट्युम्स, टेक्निकली साऊंड टीम, अगदी शांत वातावरण, अजिबात आरडाओरडा नाही, डिसिप्लिन्ड प्लॅन्ड शूट, म्हणजे कुठेही एक्सटेंड न होता केलेलं शूट. त्यामुळे हे अगदीच लक्षात राहील असं शूट झालंय. बऱ्याच दिवसांनी असं एकत्र येऊन काम करता आलं आणि एका दिवसाचंच काम होतं, पण छान मजा आली. आल्यावरती एक फुल हाऊस एक्सपिरियन्स मिळाला मला. म्हणजे कन्सेप्ट पासून, ऍक्टर्स पासून सगळेजण ज्या प्रकारे एकत्र आलेले आहेत, मयुरेश्वरनी जी सगळी बट्टी जमवलेली आहे ती उत्तम आहे. हे नक्की आवडेल तुला. इट्स ऑलवेज अ व्हेरी गुड कंपॅनियनशिप असं मला मयुरेश्वर बद्दल नेहमी वाटतं. अँड लेट्स अस्पायर दॅट दिस रिमेन्स द सेम. एखादं प्रोजेक्ट जे आहे ते नुसतं जेमतेम पूर्ण करायला त्याला आवडत नाही. तो त्याला जास्त मोठं कसं करता येईल, जास्त क्रिएटिव्हली काम कसं करता येईल. क्रिएटिव्हिटी सोबत तो उत्तम बिझनेसमॅन आहे, तरी तो ऍक्टर्सची, टेक्निशियन्सची, सगळ्या टीमची उत्तम काळजी घेतो. सेटवर दिसणारा रेअर माणूस, सगळ्यात रेअर माणूस. फुल हाऊसची टीम यांच्याबरोबर काम करण्यासाठी मी खूपच उत्सुक होतो, कारण गेली अनेक वर्ष फुल हाऊस इतक्या चांगल्या प्रोजेक्ट्समध्ये इन्व्हॉल्ड आहे. फुल हाऊसची टीम नावाप्रमाणेच आता फुल हाऊस आहे. इकडे क्रिएटिव्ह रायटर्स आहेत, व्हिज्युअलायझर्स आहेत, डिरेक्टर आहेत, एडिटर आहेत. टीम एकत्रित काम करते आणि एक फ्रेंडली एन्व्हायरमेंट असतं. कुठेही ते क्वालिटी किंवा वर्क कॉम्प्रोमाइज होऊ देत नाही. पण कनेक्टिव्हिटी कुठे आहे? हे लक्झुरियस आहे, पण मनात घर करत नाहीये ना. हेच तर हवं होतं.